आपण संगीत जे वाद्य असतात त्या वाद्यातील आपल्याला एका वस्तूवरती आपल्याला चित्र काढायचं आहे. तर या संगीत वाद्यातील एक वाद्य आपण घेणार आहोत आणि त्यानंतर त्याचं ड्रॉइंग करणार आहोत. त्या वाद्यामध्ये नंबर 1 ला आपण या ठिकाणी घेऊ तबला. आता तबल्यामध्ये तबला आणि डग्गा असे दोन भाग आहेत. त्यामुळं आपण सुरुवातीला काय करू, डग्गा या ठिकाणी घेऊन आपण त्याचं ड्रॉइंग करणार आहोत. चला सुरुवात करूया. बघा, सुरुवातीला आपल्याला काय करायचं आहे, आपल्या ड्रॉइंग करत असताना आपला हा पेपर आहे, ड्रॉइंग पेपर हा या साईजचा पेपर आहे. याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं, सुरुवातीला आपल्याला एक बॅकग्राऊंडला कलर देऊन घेऊ, एकदा लाईट, म्हणजे जेणेकरून आपल्याला उठवून दिसणार आहे. त्यासाठी आपण बॅकग्राऊंडला एक कलर देऊन टाकतो, ग्रे कलर आपण या ठिकाणी देऊन घेऊ. या ठिकाणी एक दिलेलं आहे. आता याच्यामध्ये काय करायचं, आपल्याला एक डग्ग्याचं चित्र काढायचं आहे. सुरुवातीला मी काय करतो, ब्लॅकने अगोदर मी ड्रॉइंग करून घेतो. पहा, या पद्धतीने तुम्हाला ड्रॉइंग करायचं आहे. या पद्धतीने तुम्हाला कंप्लीट ड्रॉइंग करून घेतल्यानंतर ना आपल्याला काय करायचं आहे, याच्यामध्ये कलर टाकायचे. कलर मध्ये आपल्याला पुन्हा हा डग्याचा मध्ये जी शाई असते ती शाई आपण ब्लॅक रंगामध्ये दाखवणार आहोत. त्याच्यानंतरचा हा एक चमडी जी असते, कातडीची चमडी जी असते तर ती या ठिकाणी आहे. त्याच्यानंतर ना आपल्या ज्या दोऱ्या असतात त्या दोऱ्या आपण शेड लाईट मार्फत या ठिकाणी करून पाहणार आहोत. आता हे आपलं ड्रॉइंग कम्प्लीट झालेलं आहे. याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं, आपल्याला आता कलर भरायचा आहे. तर कलर भरत असताना आपल्याला काय करायचं आहे, याच्यासाठी एक विटकरी कलर आपल्याला चॉईस करायचा आहे. विटकरी कलर याच्यामध्ये टाकून घ्यायचा आहे पहिल्यापासून, आणि त्याच्यानंतर ना आपला जो ब्लॅक आहे तो ब्लॅक या ठिकाणी शाई भरून घ्यायचा. आणि याचा जो कलर आहे तो साधारणतः तुम्ही कातडी जी असते ती थोडीशी लाईट कलर मध्ये जर असेल तर त्या लाईट कलर मध्ये सुद्धा या ठिकाणी कातडी आपण घेऊ शकतो. त्याच्यानंतर याच्यापेक्षा थोडीशी डार्क मध्ये जरी असली तरी आपण डार्क घेऊ शकतो. या पद्धतीने आपल्या सुरुवातीला आता रेखाटन झालेलं आहे. आता काय करायचं आपल्याला, पहा, आपल्याला याच्यामध्ये त्याला जे आपली कातडीची जी वादी असते तर त्या वादी जी असते किंवा त्याला आपण ज्याला ताणून खेचलं जातं तर त्याचे आपल्याला या ठिकाणी ड्रॉइंग करायचं आहे. पहा, आपल्याला या पद्धतीने आपण तयार केलेलं आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, याच्यामध्ये थोडं आणखीन डार्क मध्ये आपल्याला काम करायचं आहे किंवा लाईट मध्ये आहे तर ते लाईट मध्ये आपल्याला या ठिकाणी घ्यायचं. पहा, म्हणजे व्हाईट मध्ये आपण या ठिकाणी जी दोरी जी असते जेणेकरून तबला ताणला जातो तर त्या ठिकाणी वादी जी असते तर ती वादी आपल्याला या ठिकाणी ड्रॉइंग करायचं आहे. अशा पद्धतीने तबल्याचं आपलं ड्रॉइंग झालेलं आहे. त्यानंतर काय करायचं, आपल्याला त्याच्यामध्ये ड्रॉइंग कम्प्लीट झाल्यानंतर ना आपल्याला व्यवस्थित त्याचं एक रेखाटन क्लिअर करून घ्या. या पद्धतीने तुम्हाला रेखाटन कंप्लीट करून घ्यायचा व्यवस्थित. आता याच्यामध्ये काही शेड लाईट असते तर ती शेड लाईट तुम्ही या ठिकाणी दाखवू शकता. हे पहा, म्हणजे ड्रॉइंग उत्कृष्ट दिसण्यासाठी अशा प्रकारे शेड लाईटचा वापर आपण करू शकतो.
त्याच्यानंतर याच्यामध्ये गट्टू असतात जेणेकरून हे ताणले जातात, तर ते गट्टू सुद्धा तुम्हाला या ठिकाणी काढता आलं पाहिजे. तर ते काढत असताना आपण थोडंसं चॉकलेट रंग जो असतो तर त्या रंगाचं या ठिकाणी आपण घेणार आहोत. हे पहा, हा एक आपल्याला फक्त 2 ते 3 काढायचं, जास्त काढायची गरज नाही. त्याच्यानंतर ना आता हे आतमधून असतात, हे आतमधून आपल्याला अगोदर काढायचं असतं. पण याच्यावरती आपण आता काय करणार आहोत पहा, या पद्धतीने आपले हे मधले जे गट्टू आहेत ते तयार झालेले आहेत. ड्रॉइंग त्याचं आपण केलेलं आहे कम्प्लीट. याच्यावरती पुन्हा आपण काय करू आता, हे पहा, आतमध्ये तुम्हाला दिसते. त्याच्यानंतर लाईट कलर घ्या, हा लाईट कलर. हे पहा, म्हणजे आता हे जेणेकरून आतमध्ये गेलेले आहे असं त्याला दिसेल आपल्याला. अशा पद्धतीने आपल्याला या ठिकाणी दोरीचं ड्रॉइंग कम्प्लीट करायचं आहे. त्याच्यानंतर एक लेवल असते बघा, इथं काय करायचं आपल्याला, अशा पद्धतीने एक व्हाईट कलरची दोरी जसं आहे तसं दोरी आपल्याला या ठिकाणी घ्यायचं आहे. पहा, आता याच्यात काय करायचं आपल्याला, याच्यामध्ये शेडिंग तयार करायचं आहे. या डग्यामध्ये थोडं डार्क लाईट मध्ये आपण दाखवू शकतो. हे पहा, याच रंगामधला आपण या ठिकाणी पाहणार आहोत. याच्या खाली एक आपला एक सुंबळ असते जे कोणी तबला ठेवला जातो, तर ते सुद्धा या ठिकाणी आपल्याला करायचं आहे. पहा, शेडिंग तयार करतो. अशा पद्धतीने आपल्याला या ठिकाणी काय करायचं आहे, करून घ्यायचं आहे.